मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने 2026-27 मध्ये ज्या सीईटीज घेतल्या जाणार आहेत, त्या सीईटीच्या रजिस्ट्रेशनसाठी आपलं पोर्टल सुरू केलेलं आहे. आणि या पोर्टलवरती आता जे विद्यार्थी 2026 मध्ये सीईटी देणार आहेत, असे विद्यार्थी रजिस्टर करू शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या सीईटीसाठी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलं असेल किंवा जर तुम्हाला या सीईटीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर कुठल्या चुका तुमच्याकडनं होऊ शकतात आणि जर तुमच्या चुका झाल्या असतील, तर त्याचं करेक्शन कसं करायचं, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 1 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. ही बॅच तुमची फक्त एक्झाम पर्यंतच नव्हे तर अगदी एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमच्या ऍडमिशन मध्ये तुम्हाला गाईड करणार आहे. एक्झाम पर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सीईटीच्या पोर्टलवरती याल त्यावेळेस तुम्हाला इथे सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 हा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन इन साठी विचारलं जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही इथे साइन इन करू शकता किंवा तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्ही न्यू युजर रजिस्टर करू शकता. आणि हे रजिस्ट्रेशन पुढे कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही रेफर करून त्या पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही इथे साइन इन कराल त्यावेळेस तुमच्या साइन इन मध्ये तुम्हाला हे पेज ओपन होईल. इथे विद्यार्थी मित्रांनो, सीईटी रजिस्ट्रेशन एक ऑप्शन दिलेला आहे, प्रोफाईल एक ऑप्शन दिलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्याकडनं रजिस्ट्रेशन मध्ये काही चुका झालेल्या आहेत. तर या चुका कशा अपडेट करायच्या ते आपण पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण लॉग इन मध्ये जाऊन आपल्या प्रोफाईल वरती क्लिक करतो, इथे एडिट प्रोफाईलचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल दिसत आहेत. नेम ॲज पर आधार, डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार विच इज ऑटो फेस्ड, आधार ID, अपार ID आणि कॅन्डिडेटचं नाव हे तुम्ही मॅन्युअली फिल केलेलं कॅन्डिडेटचं नाव असणार आहे. वरती तुम्ही ॲज पर आधार तुमचं नाव फिल केलं असेल आणि मोबाईल नंबर पण इथे आपण सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी वापरलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो ईमेल ID, जो मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर आणि तोच ईमेल ID तुम्हाला अगदी ॲडमिशन पर्यंत वापरायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चुकीचं नाव टाकलं असेल तर इथे नेम ऑफ कॅन्डिडेट जे आहे इथे तुम्ही जाऊन एडिट करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अपार ID जर ऑटो फेच झाला नसेल तर तो अपार ID तुम्ही मॅन्युअली इथे एंटर करू शकता. मोबाईलवरती हे मॅन्युअली एंटर होत नाही. तुम्हाला PC किंवा लॅपटॉपमध्ये जाऊन इथे मॅन्युअली तुमचा अपार ID एंटर करावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची आधार कार्डची डेट ऑफ बर्थ इथे आलेली आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची आधार कार्डची डेट ऑफ बर्थ चुकीची आहे. एकतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं आधार अपडेट करून घ्या, कारण सीईटीचे फॉर्म सुरू व्हायला वेळ आहे. तोपर्यंत तुमचं आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर त्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन सुरू करू शकता. त्यावेळेस जरी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तरी काही अडचण नाहीये. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे आता कॅन्डिडेट्स नेम दिलंय, हे तुम्हाला ॲज पर SSC आणि HSCच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे. तर त्यावरती तुम्ही तुमचे डिटेल्स पाहून घ्या आणि तसंच अगदी इथे नाव तुम्ही अपडेट करा. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे, आता आधारवरती ऑटो फेच झालेली वरती एक डेट ऑफ बर्थ होती, इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ मॅन्युअली एंटर करण्यासाठी सोय आहे. जर तुमची आधारवरती डेट ऑफ बर्थ अपडेट होत नसेल आणि तुमची डेट ऑफ बर्थ ही 10वीच्या मार्कशीटवरती असेल तर ती डेट ऑफ बर्थ तुम्ही इथे एंटर करू शकता. पुढे मग फादर्स नेम व्यवस्थित टाका, मदर्स नेम व्यवस्थित टाका. पुढे गेल्यानंतर तुम्हाला जेंडर इथे सिलेक्ट करायचंय. जेंडर तुम्ही इथे आत्ताही चेंज करू शकता. जर तुम्ही चुकून दुसरं जेंडर सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही इथे करेक्ट जेंडर सिलेक्ट करा. त्यानंतर रिलीजन मध्ये तुम्ही इथे आत्ताही चेंजेस करू शकता. रिजन तुमचा कुठला आहे, तुम्ही ग्रामीण भागातून आहात की शहरी भागातून, त्यानुसार तुम्हाला इथे रिजन चेंज करता येतोय. तुमची मदर टंग जी आहे, तुमची मातृभाषा जी आहे ती तुम्ही इथे चेंज करू शकता. त्यानंतर तुमची जी नॅशनॅलिटी आहे ती सुद्धा तुम्ही इथे चेंज करू शकता.
जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमचा मॅरिटल स्टेटस इथे चेंज करता येतो. चुकून मॅरिड झाला असेल तर अनमॅरिड करता येईल, अनमॅरिड झाला असेल तर मॅरिड करता येईल. त्यानंतर तुमच्या स्पाउसचं नेम तुम्ही इथे अपडेट करू शकता. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा परमनंट ऍड्रेस सुद्धा इथे अपडेट करू शकता. त्याचीही सोय अजून तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तर तुमच्या आधार कार्डवरती जो ऍड्रेस आहे, ॲज पर आधार कार्ड हा ऍड्रेस तुम्ही एंटर करा. पुढे तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही एडिट करू शकता. आणि जर तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस आणि परमनंट ऍड्रेस सेम असेल तर इथे तुम्ही चेक वरती क्लिक करा. मग ॲज इट इज तुमचा वरचा ऍड्रेस खाली कॉपी पेस्ट होईल. आता आपण ऑदर डिटेल मध्ये जर पाहिलं, जर तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल असाल तर तुम्हाला इथे यस सिलेक्ट करायचंय. मायनॉरिटी असाल तर यस सिलेक्ट करा. नो असेल तर नो करता येईल. पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल यस करा, नसेल नो करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एसएससीचं पासिंग इयर चुकलं असेल तर ते तुम्हाला इथे एडिट करता येईल. एसएससीचे जे मार्क्स आहेत ते तुम्ही जर चुकून दुसरे टाकले असतील तर तुम्हाला इथे योग्य मार्क्स टाकता येतील. एसएससीची स्टेट, त्यानंतर 12वीचा स्टेटस. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 12वी पास आउट असाल तर तुम्ही इथे यस करू शकता. आता तुम्ही जर 12वी मध्ये असाल तर तुम्ही इथे नो करू शकता. ज्यावेळेस तुम्ही यस कराल त्यावेळेस तुम्हाला काहीही विचारलं जाणार नाही. पण जसं तुम्ही नो कराल तसे तुम्हाला तुमच्या 12वीचे डिटेल्स इथे टाकायला विचारतात. तर त्यानुसार तुम्ही तुमचे 12वीचे डिटेल्स इथे आता अपडेट पण करू शकता, एडिट पण करू शकता. ते रिलेव्हंट डिटेल्स इथे टाका. पुढे मग तुम्हाला मार्क्स इथे टाकायचे सांगितलेले आहेत. जर तुमचे मार्क्स पर्सेंटेजमध्ये असतील तर टोटल मार्क्स, मार्क्स ऑप्टेन टाका. जर तुमचे CGPA मध्ये असतील तर इथे 10 टाका आणि तुमचा जो CGPA असेल तो इथे मार्क्स ऑप्टेन मध्ये टाका. पुढे मग तुम्ही त्याचं पर्सेंटेज सुद्धा इथे लिहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जर याच्यामध्ये काही चुका केल्या असतील तर त्या आता तुम्ही अपडेट पण करू शकता. कारण विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला फॉर्म फिल करायचा असतो त्यावेळेस हीच माहिती फॉर्म मध्ये पुढे ऑटो पॉप्युलेट होते आणि फॉर्म मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे एडिट्स करता येत नाही. त्यामुळे तुमच्या इन्फॉर्मेशन मध्ये, तुमच्या प्रोफाईल मध्ये जाऊन अगोदर तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित भरली आहे का ते चेक करा. जर कुठे चेंजेस करायचे असतील आणि ते चेंजेस अलाउ असतील तर तुम्ही ते करू शकता. शेवटी मग तुम्ही सेव्ह चेंजेस वरती क्लिक करा आणि डेटा अपडेटेड सक्सेसफुली असं तुम्हाला वरती एक नोटिफिकेशन येईल. तर अशा पद्धतीने आपण आपले सीईटीचे जे रजिस्ट्रेशनचे डिटेल आहेत ते आता अपडेट केलेले आहेत. ज्या चुका होत्या त्याचं करेक्शन केलंय. तर या पद्धतीने तुम्ही याच स्टेप्स फॉलो करून तुमचे सगळे काही डिटेल्स व्हेरीफाय करू शकता, एडिट करू शकता आणि अपडेट करू शकता. थोड्याच दिवसामध्ये आपले सीईटीचे ऍप्लिकेशन फॉर्म पण सुरू होतील. तर त्या ऍप्लिकेशन फॉर्म पूर्वी काही गोष्टी तुम्ही करणं महत्वाचं आहे, काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. तर त्यासाठी मी पुढचा व्हिडिओ बनवणारच आहे. तर तुम्हीही या स्टेप्स फॉलो करा आणि हे सीईटीचं रजिस्ट्रेशन अपडेट किंवा एडिट करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली परीक्षा ही 27 ते 29 मार्च या दरम्यान असणार आहे. या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी अगदी थोडाच वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये 90+ पर्सेंटाईल मिळवण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीएड कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होण्यासाठी तुम्हाला जो गायडन्स हवा आहे तो गायडन्स तुम्हाला महाराष्ट्र बीएड सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू झालेली आहे, त्या बॅच मधून मिळणार आहे. तर आजच या बॅचला जॉईन करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेपूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये कव्हर होणार आहे. तुम्हाला या बॅच मध्ये डेली क्लासेस, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स, मॉक टेस्ट आणि MCQ सुद्धा दिले जाणार आहेत. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.